वाट पाहत होतात. आवाज येऊ द्या. आवाज येत नाहीये. पुन्हा एकदा आवाज आला पाहिजे. या गोविंद पथकानं सुरुवात 2014 मध्ये केली. 2014 साली या हिंदुराज गोविंद पथकाची स्थापना झाली. सुरुवात करत असताना 6 थर त्यांनी लावले. 2015 मध्ये 7 थर, त्याचप्रमाणे 2016 मध्ये 7 थर, 2017 मध्ये देखील 7 थर त्यांनी लावले. 2018 मध्ये देखील 7 थर, 2019 मध्ये देखील 7 थरांची रचना केली. त्यानंतरला 2022 मध्ये 7 थर आणि 2023 मध्ये दापोलीमध्ये इतिहास घडवणारं एकमेव गोविंद पथक त्यांनी 8 थर रचून इतिहास दापोलीमध्ये रचलेला आहे. आणि एवढंच नाही तर मुंबईच्या धर्तीवरती प्रो गोविंदामध्ये या कोकणातील एकमेव गोविंद पथक असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त हिंदुराज गोविंद पथक. दापोलीचा राजा हिंदुराज गोविंद पथक हे मात्र यावेळेला पुढचं आपलं सादरीकरण करतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात या गोविंद पथकाचं स्वागत झालं पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जालगाव दापोलीचं नाव उज्ज्वल करतील. प्रो गोविंदामध्ये देखील जाऊन हेच ते गोविंद पथक आहे. आणि सर्व दापोलीचे रसिक प्रेक्षक याच गोविंद पथकाच्या आतुरतेने वाट पाहत होते. पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढवायची. मी दादांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुराज गोविंद पथक जालगाव 8 थरांच्या मानवी रचनेसाठी प्रयत्न करतोय. सुंदर. जो पानी से नहाते वो लिबास बदल देते और पसीने से नहाते वो इतिहास बदल देते. इतिहास रचला हिंदुराज गोविंद पथकानं. पुन्हा एकदा 8 जणांची यशस्वी सलामी.